एमपीएससी वर जीवापाड प्रेम करणाऱ्या सर्व स्पर्धकांना माझा नमस्कार। अर्थशास्त्र म्हणजे काय? व्हॉट इज मीन बाय इकॉनॉमिक्स? इकॉनॉमी समजायची आहे तर त्याची व्याख्या, व्याप्ती, त्याचा व्याप समजला पाहिजे। म्हणून आज आपण बघणार आहोत अर्थशास्त्र म्हणजे काय। डेफिनेशन सर्वात महत्वाची आहे। एकदा ते डेफिनेशन समजली की मग आपल्याला तो विषय समजायला लागतो। बरोबर आहे, राईट? आता अर्थशास्त्र, अर्थ, पैसा, अपना, सपना, मनी मनी, असा कोण आहे ज्याचा अपना सपना मनी मनी नाही? अरे जे सांगते की बापू मोहमायापासून दूर राहा ते बी तर आपले कीर्तन कराले घेते का नाही? घेते ना। मग सगळे लमचेत असे आहे। तर म्हणजे आपल्याला काय दिसते? पैसा पाहिजे रे बाबा। मग पैसा, केवळ पैसा म्हणजे अर्थशास्त्र का? नाही। पैसा हे केवळ एक जो भाग आहे अर्थशास्त्राचा, तेवढाच रोल आहे। सर्व काही काय आहे? मानव। सर्व काही काय आहे? मानव। तर मग हा पैसाच नाही बाबा, मानव आहे, तरी माणूस पैशासाठी काऊन मरते हे समजून घेणं आवश्यक आहे। बरोबर आहे? तर अर्थशास्त्र ह्या व्याख्येपासून आपण सुरुवात करूया आणि बघूया की याची व्याप्ती कशी 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 वाढत गेली। आता तुम्ही म्हणाल व्याख्या म्हणजे काय? एकच बापू सांगितलास का संपला? तसा नाही। इकॉनॉमीच्या व्याख्येमध्ये लई लोच आहे। तुम्हाला सांगतो, परेटो पासून, परेटो आहे, हचिंग्सन आहे, गुन्नार मिर्डाल आहे, हे लोमचे म्हणायला लागले। का म्हणत होते माहितीये का? अरे कायले डेफिनेशन बनवता बाबा, कायले डेफिनेशन बनवता? डेफिनेशन इकॉनॉमीची बनवणं अत्यंत कठीण आहे। इट्स अ अनचार्टर्ड एलिमेंट असं म्हणलं आहे। अनचार्ट काऊन असं? तर चामायला एक सांगते, म्हणते की बाबा इकॉनॉमी मस्त चालू आहे, दुसरा म्हणते नाही रे बाबा इकॉनॉमी मध्ये लोचा आहे, तिसरा म्हणते असा कसा लोचा आहे, डबल लोचा आहे। तर कोणी काय बोलन, काही खरं नाही। एकच गोष्ट वेगवेगळ्या अँगलनं सांगितल्या जाते आणि त्याच्यामुळे इकॉनॉमीच्या डेफिनेशनचा आहे मोठा प्रॉब्लेम। त्याच्यामुळे एकच व्याख्या वाचली म्हणजे इकॉनॉमीची डेफिनेशन संपली असं नाही। आता गुन्नार मिर्डाल म्हणा, परेटो म्हणा, हचिंग्सन म्हणा, हे म्हणत होते डेफिनेशन लिहायचीच नाही, पण असं नाही, लिहिणं आवश्यक आहे। कारण समजणार कसं की बाबा या विषयामध्ये वाचायचं काय आणि समजायचं काय आहे। एखादा विषय असेल त्याचे डायमेन्शन, त्याची व्याप्ती आपल्याला समजायची असेल तर व्याख्या आवश्यक आहे। आणि म्हणून मग मार्शल म्हणा, रॉबिन्स म्हणा, केन्स म्हणा, यांनी म्हणजे ॲडम स्मिथ पासून यांनी मग व्याख्या बनवल्या आणि व्याख्या बनवल्या, पण कोणत्याच व्याख्या परिपूर्ण राहिल्या नाही आणि प्रत्येक वेळेस नवीन व्याख्या आली, त्याचं स्वरूप बदललं। ते कसं ते पण आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहून घेऊया, एकदम डिटेल, एकदम डिटेल मध्ये। म्हणजे एकदा हे पाहिलं ना तुम्ही, ते इकॉनॉमीची व्याख्या तुम्हाला टेन्शनच देणार नाही। आलं की नाही लक्षात? ठीक आहे। पण सुरुवात करताना नेहमीच आपण आपले दोन प्रश्न सोबत घेऊनच राहतो, कारण आपल्याला बापू परीक्षा पास करायची आहे, पीएचडी करायची नाही। ठीक आहे, तर चला पाहू आपण पहिला प्रश्न। काय म्हटलाय? स्थूल अर्थशास्त्राचा जनक कोण? हु इज द फादर ऑफ मॅक्रो इकॉनॉमिक्स? मायला तुम्ही म्हणा आतापर्यंत आम्ही अर्थशास्त्राचा जनक हेच पाहत होतो, हा कोण हो, है ना? तर हा कोण? तोच तो का दुसरा कोणी आहे ना? बघा उत्तरामध्ये काय दिलाय। हु इज द फादर ऑफ मॅक्रो इकॉनॉमिक्स? ॲडम स्मिथ, लिओनेल रॉबिन्स, लॉर्ड केन्स आणि पिगो। 4 ऑप्शन तुम्हाला दिले आहे। बरोबर आहे। दुसरा प्रश्न पाहून घेऊ। दुसरा प्रश्न, कल्याणकारी अर्थशास्त्राचा भर कशावर होता? वेलफेअर इकॉनॉमिक्स फोकस ऑन, है ना? आप एक इकॉनॉमिक्स आहे बाबा, हे पण एक अर्थशास्त्र। तर अ भौतिक कल्याण,
मटेरियल वेलफेअर आणि ब अमूर्त कल्याण नॉन मटेरियल वेलफेअर. तुमच्या समोर 4 ऑप्शन्स ठेवले आहेत. आता ह्या 2 प्रश्नासहित आपण व्याख्या समजून घेण्याचा प्रयत्न करूया. ओके, चलायचं मग. चलो भाई. यस, पहिल्यांदा काय आहे? ओइकोनॉमिकोज. काय म्हणलाय? ओइकोनॉमिकोज. मला काय काय म्हणतात तर आमचे माहित नाही. ओइकोज नॉमिकोज. ओइको ओइको आणि नॉमिकोज असे 2 शब्द आहेत. हे कुठून आले आहेत? ओल्ड ग्रीक लँग्वेज है ना, प्राचीन जी ग्रीक भाषा आहे त्यातून आले आहे. ओइको म्हणजेच हो, म्हणजे तुमचं घर, आमचं न तुमचं घर. नॉमिकोस म्हणजेच मॅनेजमेंट. मॅनेजमेंट व्यवस्थापन. व्यवस्थापन म्हणजे याचा अर्थ काय? तर घराचं व्यवस्थापन. घराचं व्यवस्थापन म्हणजे काय? अरे बाबा बरोबर वस्तू ठेवा ती का नाही. कसं आहे, पहिल्यांदा आमचा ऍडम भाऊ आला आणि एव आली. ऍडम भाऊला एवचा जांगडगुत्ता झाला आणि त्या जुगाडामधून पिलावड निर्माण झाली. म्हणजेच काय आपण म्हणतो, धरतीवर कोण पैदा झाले? माणसं पैदा झाले. आणि मग माणसं पैदा झाले. बे माई रे, ते तू तिच्याकडे पाहू नको बापू, ते तुझी वहिनी हो, असं सुरू झालं. आणि मग जुगाड, मग जुगाड, मग त्याच्यामुळे आपल्याला काय दिसते? फॅमिली बनाले लागली. हम दो हमारे कितने भी. आता नंतर हम दो हमारे दो, पहिले हम दो हमारे कितने भी. मग हे पिलावड, हे लमची रांग लागली इकडे बिलकुल. आता हे रांग लागली, ते बोंबलायला लागले, मले खाले मले खाले मले खाले मले हे मले ते. आता मोठी आपत आली. मग हे दोघं बसले बाबा टेन्शन मध्ये असे. आता पोट्ट्यांले काय काय द्यावा. लमच आपल्याकडे तर हे एवढंच आहे, मग हे एवढं कसं मॅनेज करायचं. आणि मग जे गणित सुरू झालं है ना, की बाबा आपल्याकडं एवढी पिलावड आणि आपल्याकडे आहे एवढंच, याले मॅनेज करायला वापरू. आणि ते मॅनेजमेंट जे घराला मॅनेज व्हायला लागला है ना, घरामध्ये आवश्यक गरजा, आवश्यक संसाधन याचा जांगडगुत्ता व्हायला लागला. आणि तिथून निर्माण झालं मॅनेजमेंट ऑफ द होम. आणि मॅनेजमेंट ऑफ द होम इज नथिंग बट द मॅनेजमेंट ऑफ रिसोर्सेस. संसाधनांचं व्यवस्थापन. आणि तीच खरी म्हणजे जी ज्याला आपण म्हणतो पॉइंट जो आहे तो पॉइंट, की जिथून इकॉनॉमिक्स, हाऊ टू मॅनेज इकॉनॉमिक्स याचा उदय झाला. म्हणजेच काय, मानव ह्या धर्तीवर जेव्हापासून स्वतःची फॅमिली बनवायला लागला, म्हणजे समाज बनवायला लागला, त्या समाज निर्मितीमधूनच इकॉनॉमिक्सचा जन्म झाला. पण थेरॉटिकल आपल्याला काय पाहिजे? थेरॉटिकल. तर जरी हा झाला तर मग हळूहळू समाज, मग समाज निर्माण झाला. मग समाजामध्ये राजा राणी आले बाबा, मग राजे घराणे आले, मग राजांचा एक्सपान्शन, हे लढाई इकडे, हे लढाई, याचं लूट त्याचं लूट, हे धंदे सुरू झाले. आणि मग तिथून गव्हर्नन्स ऑफ स्टेट, राज्याचं गव्हर्नन्स कसं, अशी कॉन्सेप्ट आले. आणि मग आपण बघतो अरिस्टॉटल पॉलिटिका बघतो, आणि इकडे अर्थशास्त्र चाणक्याचं बघतो. परंतु ह्या दोन्ही याच्यामध्ये अर्थशास्त्र हा जो आहे असा स्वतंत्र विषय नव्हता. मग स्वतंत्र विषयासाठी आपल्याला काय, आधुनिक युगाचा विचार करावा लागला. आणि आधुनिक युग जेव्हा आलं तेव्हा आपण इकॉनॉमिक्स हा एक स्वतंत्र विषय पाहायला लागलो, त्याच्या व्याख्येची निर्मिती व्हायला लागली. आणि मग आला आपला ऍडम स्मिथ भाऊ. बरोबर आहे, लक्षात आलंय का? आणि मग आपल्याला दिसतंय की वेगवेगळ्या डेफिनेशन वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये निर्माण झाल्या, जसा जसा काळ लोटत गेला. आमचा ऍडम स्मिथ भाऊ जो आहे याला आपण काय म्हणतो? फादर ऑफ इकॉनॉमिक्स. काय म्हणतो त्याला आपण?
फादर ऑफ इकॉनॉमिक्स, अर्थशास्त्राचा जनक. हा भाऊ आपला अर्थशास्त्राचा जनक झाला. इथून जर्नी अशी सुरू 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 झाली आणि इकडे आला आपला लॉर्ड केन्स. आणि लॉर्ड केन्स याले म्हणतो आपण फादर ऑफ मॅक्रो इकॉनॉमिक्स, स्थूल अर्थशास्त्राचा जनक. ही वॉज अ पायनर. म्हणजे इथपर्यंत जर्नी, आता याच्या पुढे गेली जर्नी, परंतु आपल्याला केन्स भाऊ जो आहे हा अत्यंत महत्वाचा माइलस्टोन ठरला. आणि केन्स भाऊच्या पूर्वी आणि केन्स भाऊच्या नंतर प्री केन्स आणि पोस्ट केन्स असा कॉन्सेप्ट इकॉनॉमिक्स मध्ये यायला लागला. आणि आधुनिक जी इकॉनॉमिक्स आहे खऱ्या अर्थानं ते आपल्याला केन्स पासून सुरू झालेलं दिसलं, जिथे मानव हा केंद्रित व्हायला लागला. आधी मानव असा पेरीफेरीमध्ये असा बाजूबाजूला फिरत होता, इकॉनॉमी मधात फिरत होती. तर सुरुवात कशी झाली बघा. तर पहिल्यांदा जर इथपासून इथपर्यंत जर्नी पाहिली आपण, तर पहिला फेज जो आहे 1776 जर आपण ॲडम स्मिथ भाऊला पकडलं, तर तिथपासूनचा जर्नी जो आहे तो 1930s पर्यंत, त्याला आपण काय म्हणतोय बघा, त्याला आपण काय म्हणतो, अभिजात व्याख्येचा पिरियड आहे. हा क्लासिकल डेफिनेशन्स आहे. अर्थशास्त्रामध्ये अर्थ एवढाच भाग जास्तीत जास्त फोकस राहिला, मॅनेजमेंट त्याचं एवढाच राहिला. मानव हा सहसा दिसत नव्हता, मानव हा पेरिफेरीमध्ये राहिलेला आहे. पहिलं जे आहे डेफिनेशन जी बनली ती कुठली, तर संपत्तीच्या दृष्टिकोनातून, वेल्थ इकॉनॉमिक्स. त्याच्यानंतर कॉन्सेप्ट आला कल्याणकारी इकॉनॉमिक्स, म्हणजे वेलफेअर इकॉनॉमिक्स, अर्थशास्त्र कल्याणकारी. त्यानंतर अभाव आणि पर्याय अर्थशास्त्र, सायन्स ऑफ स्केअरसिटी अँड चॉईस हा आला. आणि मग हे अभिजात डेफिनेशन संपल्या, 1930चा युग आला आणि नवीन कॉन्सेप्ट उदयास आले. 1929चं डिप्रेशन जगाला सांगून गेलं की बाबा इकॉनॉमी ह्या अँगलने पाहायची नाही, है ना. इकॉनॉमी ही वेगळ्या अँगलने पाहायची नाही. म्हणून मग आपल्याला दिसते वृद्धी आणि विकास अर्थशास्त्र, ग्रोथ अँड डेव्हलपमेंट. आणि त्याच्या परे आता असं लक्षात आलं की बाबा ही सृष्टीच नाही, तर अर्थाला काय न शास्त्राला काय. आणि म्हणून आपल्याला दिसतंय की शाश्वत विकास अर्थशास्त्र एवढं मोठं डायमेन्शन अर्थशास्त्राचं. म्हणजेच आपल्याला काय दिसतंय की अर्थशास्त्र हा संकुचित दृष्टिकोनातून सुरू झालेला. पैसा म्हणजे सर्व काही, मानव गेला खड्ड्यात, तिथपासून केवळ मानवच नाही तर मानवाला टिकायचं असेल तर सृष्टी कशी टिकेल इथपर्यंतचा विचार, शाश्वत विकास अर्थशास्त्रापर्यंतचा विचार, ही जर्नी अशी निर्माण झाली. आणि त्याच्यामुळे अर्थशास्त्राच्या व्याख्येची व्याप्ती अशी वाढत गेली. मानव केंद्रितच नाही तर सृष्टी केंद्रित अर्थशास्त्र निर्माण झालं, है ना. तर ह्या सर्व व्याख्या आपण थोड्या फार प्रमाणात समजून घेण्याचा प्रयत्न करूया. आणि प्रत्येक व्याख्येमध्ये काय महत्वाचं होतं, कोण थिंकर्स आणि त्याची विकनेस काय आहे, त्याच्यामध्ये काय गॅप राहिली ते पण आपण समजून घेण्याचा प्रयत्न करूया. म्हणजे व्याख्या तुमच्या परफेक्ट बनून जाईल. ठीक आहे. पहिला आपण बघू संपत्ती अर्थशास्त्र. काय होतं की तो एक काळ होता युरोपमध्ये जिथे सर्व धर्मांधाचा असा पगडा होता. धर्मांधा, धर्म म्हणजे सर्वच काही. आणि त्यावेळा त्याचा उदय झाला, है ना. की मग त्याच्यामध्ये म्हणायला लागले की बाबा आपला सपना मनी मनी, पैसा म्हणजे सगळं काही, रिच टू बिकम अ रिच, रईस व्हा म्हणजे सर्व काही. आता रईस व्हा म्हणजे अक्युमुलेशन ऑफ वेल्थ करायला लागले, खड्ड्यात गेलं बाकीचं. आणि तिथून मग नीतिमत्ता आणि अर्थ याच्यामध्ये धुसमूस झाली. ते म्हणजे संपत्ती अर्थशास्त्र. अर्थशास्त्र अशा घटकांची चिकित्सा करते, बघा याची डेफिनेशन. अर्थशास्त्र अशा घटकांची चिकित्सा करते जी देशाची संपत्ती आणि त्याची वृद्धी निश्चित करतात. कशावर फोकस आहे, वेल्थ ऑफ अ कंट्री, ऑफ अ नेशन, देशाची संपत्ती आणि त्याची वृद्धी. मग वृद्धी कशी, तर मर्कॅन्टिलिझम, बस व्यापार करा, याच्यावर धाड मारा, त्याच्यावर धाड मारा, पैसा जमा, बस एवढंच. देशाची संपत्ती म्हणजेच मानव आणि त्याचा विकास.
म्हणजे काय आहे है ना. इकॉनॉमिक्स इन्क्वायर्स इनटू द फॅक्टर्स दॅट डिटरमाइन द वेल्थ ऑफ अ कंट्री अँड इट्स ग्रोथ. ॲडम स्मिथ भाऊनी असं म्हटलं आणि ॲडम स्मिथ भाऊची पॉप्युलर बुक त्यावेळात गाजली है ना, वेल्थ ऑफ द नेशन्स. आणि तो सांगायला लागला की पैसा कमवा बाबा, अक्युमुलेट करा, झाला बास कल्याण तुमचं है ना. म्हणजे अर्थशास्त्र म्हणजेच काय तर अर्थशास्त्र हे एकदमच नॅरो याच्याने व्हायला लागलं आणि त्याच्यामुळे त्यावेळात कंट्रीच्या कॉन्टेक्स्टमध्ये देशाच्या कॉन्टेक्स्टमध्ये वेल्थ असं होतं आणि त्याच्यामुळे त्याला आपण त्यावेळेला इकॉनॉमीला आपण पॉलिटिकल इकॉनॉमी असंही संबोधल्या जात होतं. राजकीय अर्थव्यवस्था एवढंच म्हटलं जात होतं. म्हणजेच कशाच्या इर्दगिर्द फिरत होतं, देशाच्या संपत्तीच्या इर्दगिर्द हे फिरत होतं. मानवाला इथे कुठेही थारा नव्हता. ठीक आहे. याच्यामध्ये बघा फोकस कसं होतं. पहिल्यांदा उत्पादन प्रोडक्शन करायचं, जितकं अधिक प्रोडक्शन तितका जास्त पैसा. दुसरा आहे त्याचा विस्तार वाढवायचा, व्यापार मार्कंटिलिझम विस्तार आणि त्याच्यानंतर त्याचं वितरण है ना. पण वितरणामध्ये जो कॉन्सेप्ट आहे ज्याला इक्विटीचा कॉन्सेप्ट आहे म्हणजे समसमान वितरण, हा काही कॉन्सेप्ट नव्हता. केवळ वितरण, हाऊ टू मॅनेज द डिस्ट्रीब्युशन एवढंच होतं. आणि कशाच्या बाबतीमध्ये तर संपत्तीच्या बाबतीमध्ये. आणि म्हणून हा एकदम नॅरो डेफिनेशन याला आपण म्हणू शकतो. गॅप काय राहिली बघा, गॅप ही राहिली की संपत्ती म्हणजेच लोककल्याण, वेल्थ इक्वेटेड टू वेलफेअरिझम हा कॉन्सेप्ट त्यावेळेला होता. हाऊ इट कॅन बी पॉसिबल, कसं शक्य आहे. पैसा म्हणजेच आता तुम्ही म्हणाल सर आता तर बा पैसा झाल्या, हा सुबत्ता हे कॉन्सेप्ट वेगळा आहे, कल्याण हा कॉन्सेप्ट वेगळा आहे. आणि त्याच्यामुळे हे मिसमॅच झालं. गरिबांना काही थारा नाही, काय घेणं देणं नाही. डिस्ट्रीब्युशन ऍट द इक्विटी लेवल तो कॉन्सेप्टच नाही. गरिबांची उपेक्षा व्हायला लागली, निग्लेक्ट केला, गरीब गेला खड्ड्यात, रईस बना. जसं आजकाल आपण सांगतो भारत हा काय सांगतो, भारत हा तिसऱ्या क्रमांकाचा हा ना, सुपर नेशन. आणि हो पण सुपर नेशन आणि इकडे दुसरीकडे काय सांगितलं जाते, 80 कोटी जनतेला फुकटात अन्न द्या. कायले द्यावं लागते 80 कोटी जनतेला फुकटात अन्न, जर भारत हा तिसऱ्या क्रमांकावर आहे तर. म्हणजे काय दिसते, भारत एकीकडे तर खूप वृद्धी होत आहे, पैसाच येत आहे, पण दुसरीकडे भिकारी आहे, निग्लेक्ट. लक्षात आलं का. आजही बघा याची या कॉन्टेक्स्ट मध्ये आपल्याला दिसून येतं. दुसरं त्यानंतर भौतिक वस्तूंवर जास्त भर दिला, मटेरियल गुड्सवर भर दिला, नॉन मटेरियल सर्व्हिसेस याच्यावर फोकस केला नाही. लक्षात ठेवा डेफिनेशनच्या कॉन्टेक्स्ट मध्ये ना थोडीशी डेप्थ घ्यायची आहे. उत्पादन विस्तार आणि वितरण याच्यावर फोकस केला, परंतु लोककल्याण है ना, गरिबीचं निर्मूलन है ना, गरिबांना निग्लेक्ट करण्यात आला आणि केवळ भौतिक वस्तूंवर फोकस केला, नॉन मटेरियल सर्व्हिसेसवर विचार करण्यात आलेला नाही. कोण कोण भाऊ होते रे बाबा त्याच्या वेळात, म्हणजे हे डेफिनेशन वर भर देणारे ॲडम स्मिथ, डेव्हिड रिकार्डो, एफ ए वॉल्कर, जे.बी. से, थॉमस माल्थस आणि जॉन स्टॉर्ट मिल हे जे थिंकर्स आहेत, हे थिंकर्स वेल्थ या कॉन्सेप्टला जास्त प्रपोगेट करत होते. या ॲडम स्मिथचं काय आहे, अन इन्क्वायरी इनटू द नेचर अँड कॉजेस ऑफ वेल्थ ऑफ नेशन हे पुस्तकाचं नाव आहे. वेल्थ ऑफ नेशन्स हे पॉप्युलर टायटल आहे. त्यानंतर प्रिन्सिपल ऑफ पॉलिटिकल इकॉनॉमी हे डेव्हिड रिकार्डोने केलं, एफ ए वॉल्करने पॉलिटिकल इकॉनॉमी, जे.बी. सेने अ ट्रिटाइज ऑन द पॉलिटिकल इकॉनॉमी, थॉमस माल्थसचे 2 पुस्तकं, अँड एसे ऑन द प्रिन्सिपल ऑफ पॉप्युलेशन एक आणि दुसरं आहे प्रिन्सिपल ऑफ पॉलिटिकल इकॉनॉमी. आणि त्याच्यानंतर जॉन स्टॉर्ट मिल याचा आहे प्रिन्सिपल ऑफ पॉलिटिकल इकॉनॉमी. असो पुस्तकं लक्षात ठेवाय, कधी कधी गुगली देते, जोड्या लावा वगैरे येते ना कधी कधी, म्हणून हे लक्षात ठेवायचं. ठीक आहे. दुसरं कल्याणकारी सायन्स ऑफ वेलफेअर म्हणजे वेलफेअर इकॉनॉमिक्स. हा न्यू क्लासिकल आहे, म्हणजे जो क्लासिकल इरा होता म्हणजे वेल्थ ऑफ नेशन्स त्याला एक एक्सटेन्शन आहे. त्याचं काय म्हणणं आहे की बाबा सर्वसामान्य जनता हे महत्वाचं आहे. सर्वसामान्य जनतेच्या पद्धतीचा अभ्यास करून ज्यामुळे मानव परस्पर सहकार्याने, बघा मानव परस्पर सहकार्याने म्हणजे इथे ह्युमन बिंग आला, पहिले ह्युमन बिंग नव्हता, स्वतःच्या भौतिक गरजा पूर्ण करतात. काय म्हटलेलं आहे,
अशा जनरल मेथडॉलॉजीज आहेत, असे जनरल मेथड्स आहेत की ज्याचा अभ्यास करायचा आहे, ज्याच्यामुळे मानव परस्पर सहकार्याने है ना म्युच्युअल हेल्प करायची आहे आणि स्वतःच्या भौतिक गरजा पूर्ण करायच्या. भौतिक गरजा हा शब्द वापरलेला आहे, बरोबर आहे. स्टडी ऑफ जनरल मेथड्स बाय विच द मेन कोऑपरेट टू मीट दिअर मटेरियल नीड्स, असं बेवरेजने म्हटलं. म्हणजे आपल्याला काय दिसतंय, याच्यावर काय दिसतंय, आपल्याला असं दिसतंय की हा वेलफेअर इकॉनॉमिक्स जो आहे त्या फेजचा न्यू क्लासिकल इराचा, त्याच्यावर फोकस कशाचा केलेला आहे, केवळ मटेरियल डेव्हलपमेंट, मटेरियल वेलफेअर, नॉन मटेरियल हा कॉन्सेप्ट घेण्यात आलेला नाही. फोकस भौतिक कल्याण मटेरियल वेलफेअरवर आहे आणि मेजरिंग वेलफेअर विथ द मनी, म्हणजे मोजायचं कसं, पैशाच्या स्वरूपात वेलफेअर. कार आली मस्त झाला, बंगला आला मस्त झाला, हा ना 2-4 कारा लागल्या अजून मस्त झाला, बाबा तो मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट झाला मस्त झाला. असा पैसा, पैशाच्या कॉन्टेक्स्ट मध्ये भौतिक गरजा, टीव्ही, रेडिओ, मोठा स्क्रीन, हे सर्व संकल्पना ह्या वेळात आली. गॅप काय राहिली बाबा, नॉन मटेरियल एलिमेंट, सोशल इंटरॅक्शन, ते कोण पाहिजे, निग्लेक्ट द नॉन मटेरियल वेलफेअर, तो कॉन्सेप्ट इथून निग्लेक्ट करण्यात आला. म्हणजेच काय, हा केवळ मटेरियल वेलफेअरवर फोकस करत होता आणि म्हणून ही पण डेफिनेशन काय झाली, नॅरो झाली. याच्यात कोण कोण भाऊ होते का बघा, भौतिक कल्याणामध्ये केवळ इन्कम, वृद्धी, इकॉनॉमिक ग्रोथ आणि उपभोग, एवढाच पार्ट इथे फक्त होता. अल्फ्रेड मार्शल, कॅनॉन आणि पिगू. प्रिन्सिपल ऑफ इकॉनॉमिक्स, कॅनॉनचा आहे वेल्थ आणि पिगूचा आहे इकॉनॉमिक्स ऑफ द वेलफेअर. हे 3 आपल्याला थिंकर्स दिसतात. त्याच्यानंतर आहे सायन्स ऑफ स्कॅर्सिटी अँड चॉईस. हा चांगला गाजला, ठीक आहे. रॉबिन्स जो आहे मार्शलियन थेअरीला क्रॉस केलं आणि सांगितलं की बाबा तसं नाही, आपल्याला आवश्यक काय आहे, आपल्याला आवश्यक हे आहे की जी संसाधन आहेत त्याचा पुरेपूर उपयोग झाला पाहिजे. का, कारण की मानव जो आहे, मानव हा नेहमी मागणी करणारा, सर्वात भिकारी जर कोणी प्राणी असेल तर तो कोण आहे, मानव. नेहमी मागत राहते, हे पाहिजे ते पाहिजे, आणि एंडलेस डिमांड आहेत, न संपणाऱ्या. ह्युमन बिईंग इज अ वॉन्टिंग ॲनिमल असा शब्द वापरला आहे. मागणारा, नेहमीच मागणारा प्राणी म्हणजेच मनुष्य. त्याच्या गरजा संपत नाही, पण गरजा भागवण्यासाठी संसाधनांची आवश्यकता आहे, रिसोर्सेसची आवश्यकता आहे, ते मात्र कमी आहे, स्क्यअर आहे, फार कमी आहे. मग त्याचा जांगडगुत्ता झाला पाहिजे, जुगाड झाला पाहिजे आणि जुगाड होऊन ह्या गरजा पूर्ण झाल्या पाहिजे. हा जो बेसिक कॉन्सेप्ट आहे स्कॅर्सिटी, है ना, स्कॅर्सिटी, कारण की गरजा भरपूर आहेत. मग स्कॅर्सिटी आहे तर चॉईस, निवड, हे महत्वाचं आहे की माझ्या गरजा ह्या रिसोर्सेस मधून मी कशा भागवणार, म्हणजे मग मी माझा चॉईस कसा राहणार. आणि म्हणून जे आहे सायन्स ऑफ स्कॅर्सिटी अँड चॉईस, याला सुद्धा दुसऱ्या भाषेमध्ये थेअरी ऑफ चॉईस असं सुद्धा म्हणतात. लक्षात आलंय का. आता बघूया असे शास्त्र जे मानवी वर्तनाच्या गरजा आणि पर्यायी उपयोग असलेल्या दुर्मिळ संसाधनामधील संबंधांचा अभ्यास करते. काय म्हटलंय, सायन्स विच स्टडीज ह्युमन बिहेवियर ॲज अ रिलेशनशिप बिटवीन द एंड्स म्हणजे आपल्या गरजा, अँड स्केअर्स मीन्स जे माध्यम, जे संसाधन असेल ते, विच हॅव अल्टरनेटिव्ह युजेस, असे संसाधन ज्याचे अल्टरनेटिव्ह यूज आहे तर चॉईस आहे. अल्टरनेटिव्ह यूजच नाही तर काय अर्थ आहे, चॉईसच नाही. बरोबर आहे, राईट. जसं आपण बघतो की मल्टिपल यूज बघतो. एक फोन आहे, फोनचे कोणकोणते आहे यूज, सर्वांनाच माहित आहे, सेल्फी काढा, है ना. आता फोनचा तो यूज नको, पण तरी सुद्धा आपण बघतो नाही का फोनमध्ये ह्या सर्व गोष्टी अल्टरनेटिव्ह युजेस आपल्याला दिसतात. अल्टरनेटिव्ह यूज नाही तर त्याचा यूजच नाही असं आपण म्हणतो. लिओनार्ड रॉबिन्सने ही डेफिनेशन सांगितली आणि याच्यानुसार फोकस काय होता
तर मानवी ज्या गरजा आहेत त्या अमर्याद आहेत, ही एक ऍझम्पशन आहे, आणि संसाधन जे आहे ते तुटपुंजे आहेत. आता हे जे स्केअरसिटी आहे कॉन्सेप्ट, हा स्केअरसिटी कॉन्सेप्ट थोड्या वेगळ्या अँगलने. स्केअरसिटी काय, ज्या गरजाच्या कॉन्टेक्स्ट मध्ये जे संसाधन असेल ते, ज्याची गरजच नाही त्याचं स्केअरसिटीचं काही घेणं देणं. उदाहरणार्थ आपण असं घेऊ, सडके अंडे. काय म्हणतो उदाहरण, सडके अंडे. आता सडके अंडे कोणाची गरज आहे, है ना? एकाने म्हणलं यार माझ्याजवळ ना 2च सडके अंडे आहेत. दुसरा म्हणून त्याचं मी का करू, 2च आहेत असं सांगत असता. नाही फार कमी, अबे फार कमी राहू ना तर नको राहू, मला कोणतं कामाचं, बरोबर आहे. दुसरा म्हणायला लागला, हे पाणी न म्हणे पाण्याचं संकट. तो म्हणे बे पाण्याचं संकट कायचं बे, हे नदी वाहते, हे पाऊस पडते, एवढं असू नये, मुबलक प्रमाणात असू नये. दुसरा काय म्हणते, पाण्याचं संकट. यस, पाण्याचं संकट, बरोबर आहे. कारण की त्याची आवश्यकता ही खूप जास्त आहे. लक्षात घ्या, म्हणजे स्केअरसिटी हा कॉन्सेप्ट इथे कुठल्या कॉन्टेक्स्ट मध्ये आला, त्याची उपयोगिता, त्याची युटिलिटी. आणि मग ह्या दोघांच्या याच्यात जर युटिलिटीच्या कॉन्टेक्स्ट मध्ये आहे तर मग त्याचं ऑप्टिमायझेशन झालं पाहिजे, त्याचा इष्टतम लेवलवर त्याचं युटिलिटी झाली पाहिजे. आणि म्हणून इष्टमितकरण जे म्हणतो आपण, ते ऑप्टिमायझेशन ऑफ रिसोर्सेस हा कॉन्सेप्ट याच्यामधून उदयास आला. आणि मग आपण बघतो इम्प्रुव्हमेंट, प्रोडक्टिव्हिटी वगैरे ह्या सगळ्या कॉन्सेप्ट इथे दिसतात. गॅप काय राहिली, याने केवळ थेअरी ऑफ चॉईस याच्यावर फोकस केला. बट व्हॉट अबाउट द ग्रोथ, आर्थिक वृद्धीच जर होणार नाही तर काय फायदा. आर्थिक वृद्धी जो आहे हा कॉन्सेप्ट याच्यामध्ये राहून गेला आणि त्यामुळे ही व्याख्या सुद्धा अर्धवट राहिली. कोण कोण होता, लिओनेल रॉबिन्स, अन एसे ऑन द नेचर अँड सिग्निफिकन्स ऑफ इकॉनॉमिक सायन्स. दुसरा आहे विक्स्टेड, कॉमन सेन्स ऑफ पॉलिटिकल इकॉनॉमी. तिसरा आहे G.J. स्टिग्लर, थेअरी ऑफ प्राइस. त्याच्यानंतर टिबोर स्किटोस्की, वेलफेअर अँड कॉम्पिटिशन. आणि त्यानंतर एनरिच रॉल्डो आहे, त्याने म्हटलं आहे द एलिमेंट ऑफ द इकॉनॉमिक थेअरी. हे पुस्तकं त्यांची आहेत. ओके, ठीक आहे. आता पुढचं बघूया, ग्रोथ अँड डेव्हलपमेंट सायन्स. आता क्लासिकल संपल्यानंतर आता केन्स भाऊ आला. 1929चं डिप्रेशन सर्वांना माहित आहे. दिग्गज बिझनेसमॅननी सुसाईड, खतम, फिनिश, है ना. पैसा कोणाला वाचून, पैसाच मारून टाकते माणसाला, असं घटना घडली. केन्स भाऊ म्हणाला असं कसं घडलं रे बाबा, डिप्रेशन मध्ये खाले नाही काय नाही. आणि केन्स भाऊने मोठी जबरदस्त थेअरी दिली है ना. ती थेअरी आपण कधीतरी पाहूया. पण आता काय, तर ग्रोथ अँड डेव्हलपमेंट. काय म्हणतो केन्स भाऊ, दुर्लभ संसाधनांचे व्यवस्थापन. काय शब्द आहे, दुर्लभ संसाधनांचे व्यवस्थापन. स्केअरसिटी अँड चॉईस मध्ये आहे ते. आणि उत्पन्न व रोजगार यांचे निर्धारक यांचा अभ्यास. ऍड काय केलंय, उत्पन्न आणि रोजगार, इन्कम अँड एम्प्लॉयमेंट. हे खूप महत्वाचं आहे. स्टडी ऑफ ऍडमिनिस्ट्रेशन ऑफ स्केअर रिसोर्सेस, जे त्या डेफिनेशन मध्ये झालं क्लासिकल याच्यात, त्याच्या पुढे ग्रोथच्या कॉन्टेक्स्ट मध्ये ऑफ डिटर्मिनंट्स ऑफ इन्कम अँड एम्प्लॉयमेंट. कारण की इन्कम आणि एम्प्लॉयमेंट याची वृद्धी होणार नाही तर काय दिसतं आपल्याला, समाजामध्ये अर्थव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून स्थिरता येणार नाही. बरोबर आहे, राईट. मग फोकस कशावर झाला, पहिला फोकस इकॉनॉमिक ग्रोथ, आर्थिक वृद्धी झाली पाहिजे. आज जर माझ्याजवळ 100 रुपये आहेत तर उद्या 101 तरी झालं पाहिजे. जेव्हा वृद्धी होईल तेव्हा डिमांड्स पण वाढतील. जेव्हा डिमांड्स वाढतील तेव्हा प्रोडक्शन पण वाढेल. प्रोडक्शन वाढेल तर इकॉनॉमिक एक्सपान्शन होत राहील. तर निरंतर आर्थिक वृद्धी होणं आवश्यक आहे. पण आर्थिक वृद्धी ठीक आहे, पण 1929चा डिप्रेशनचा लोचा झाला तर काय रे भाऊ, बरोबर आहे. आता काही अर्थव्यवस्था, पर्टिक्युलरली भारतीय अर्थव्यवस्था, आतापर्यंतची अर्थव्यवस्था जर बघितली तर कशावर डिपेंड होती, ऍग्रिकल्चरवर जास्त डिपेंड होती. आणि आमचा ऍग्रिकल्चर जे आहे, कृषी, कशावर डिपेंड, तर आमचा भाव है ना, मेघराज, पाऊस, मान्सून, तो कसा आहे, लहरी.
मग याची काही गॅरंटी नाही. मग याची गॅरंटी नाही तर केव्हा टपकावून देईन काही माहित नाही. म्हणजेच काय तर केवळ इकॉनॉमिक ग्रोथ महत्वाचा आहे का? ग्रोथ होत आहे आणि एखाद्यावर लुडकलं तर मग प्रॉब्लेम. तसं नको व्हावं म्हणून दुसरा कॉन्सेप्ट आर्थिक स्थिरता, इकॉनॉमिक स्टॅबिलिटी. आणि म्हणून ह्या दोन याच्यावर केन्स भाऊने फोकस केला. कारण की डिप्रेशनच्या पूर्वी नुसते इकॉनॉमिक ग्रोथ होत होता. ऍडम स्मिथ भाऊचा सगळा चालत होता इनविजिबल हँड. तो कसा तो नंतर पाहू आपण, है ना. तर हे अदृश्य हाताच्या भरोश्यावर सगळं चाललं ना मग लोचा झाला. तसं नाही रे बाबा, गचकू शकते. स्टॅबिलिटी कुठं आहे? स्थिरता नाही तर मग वृद्धी कोणत्या कामाची? आणि मग या दोघांचं बॅलन्स असावं हे ग्रोथ अँड डेव्हलपमेंट सायन्स मध्ये सांगितलं केन्स भाऊनं. पण गॅप काय राहिली? गॅप पुन्हा राहिली की बाबा याच्याही पलीकडं तुमची नीतिमत्ता असली पाहिजे. ज्या सृष्टीच्या भरोश्यावर आपण जगतो त्याचं काय? आणि आम्ही तर पिलावडत जन्माला घालतो, बरोबर आहे. आम्ही फुल एन्जॉय करू, पण पुढचं काय? तर भविष्याचं काय आणि या सृष्टीचं काय? ती नीतिमत्तेच्या कॉन्टेक्स्ट मध्ये ही डेफिनेशन थोडी कमजोर राहिली. म्हणजे गॅप काय राहिली? लॅक ऑफ सस्टेनेबिलिटी, शाश्वतपणा याच्यामध्ये मिस राहिला. कोण कोण भाऊ होता? आमचा जेएम केन्स भाऊ, जनरल थेअरी ऑफ एम्प्लॉयमेंट, इंटरेस्ट अँड मनी. त्यानंतर बेनहॅम, इकॉनॉमिक्स. त्याच्यानंतर मिल्टन स्पेन्सर यांना कंटेम्पररी इकॉनॉमिक्स. हे काही पुस्तकं आपल्याला आणि थिंकर्स दिसतात, ठीक आहे. आणि मग आपण येतोय आता शेवटच्या टप्प्यात, शाश्वत विकास शास्त्र, सस्टेनेबल डेव्हलपमेंट सायन्स और सस्टेनेबल डेव्हलपमेंट इकॉनॉमिक्स. काय म्हणतो आता इथे मात्र आपल्याला थिंकर दिसणार आहे. इथे काय झालं? 1987 ला जगभरातले लोक एकत्र आले आणि म्हणायला लागले बाबा काय खरं नाही, सगळी सृष्टी संपली तर आपण जाऊन कुठं, है ना. आता डोके लावत आहेत फिक्शनचे पिक्चर पाहिले का? असे खतरनाक की बाबा पृथ्वीलाच आपण दुसरीकडे नेऊ, सूर्य संपंत वगैरे असे काय. पण काही खरं नाही माणसाचं, काय बी करू शकते लमचा. असो, ठीक आहे. पण आता इथे समजून घेऊया असा विकास जो भविष्यातील पिढ्यांचा, ते महत्वाचं आहे ना. साला आपणच मजा मारतो, लमच्याला खूप पोट्टे केव्हा मारतील मजा. भविष्यातील पिढ्यांच्या स्वतःच्या गरजा पूर्ण करण्याच्या क्षमतेशी तडजोड न करता, कॉम्प्रोमाइज नाही करायच्या भविष्याशी, वर्तमान गरजा पूर्ण करतो याचा अभ्यास करायचा. आता मी जे मजा मारत आहो ते मजा माया पोट्ट्यानं बी मारली पाहिजे. मजा भलता चालता आमच्या मजा, ते मजा नाही. आता आपण बघतो ना बरेच वेळा व्हिडिओज बघतोय, व्हॉट्सअपला फिरतात काही, है ना. टायर चालवत आहे पोट्ट, मस्त पाण्यात खेळत आहे. आमच्या वेळात कंचे खेळो, आता पोट्टे लमचे मोबाईल. दॅट इज द इश्यू. बघा इकॉनॉमी कुठल्या कॉन्टेक्स्ट मध्ये विचार करते? नॉन मटेरियल थिंग्स ऑल्सो. ह्युमन बिईंग हा केंद्रस्थानी असला पाहिजे आणि त्याची सस्टेनेबिलिटी असली पाहिजे, है ना. माणसाची गरज कोणती आहे? शेवटच्या टप्प्यात आलोय. UNDP म्हटलंय बाबा हॅपीनेस इंडेक्स काढलाय. अरे तुम्ही आनंदीच नाही, शरीराने सुदृढच नाही, आरोग्य धडाचं नाही, नुसते मल्टी स्पेशालिटी मध्ये पैसे लावता, काय जगताबे तुम्ही, असं म्हणते. बरोबर आहे. त्या कॉन्टेक्स्ट मध्ये बघा की भविष्यातील पिढ्यांच्या स्वतःच्या गरजा पूर्ण झाल्या पाहिजे, त्याच्यात कॉम्प्रोमाइज नाही. तुमच्याही गरजा पूर्ण करा. स्टडी ऑफ सच अ डेव्हलपमेंट दॅट मीट्स द नीड्स ऑफ द प्रेझेंट विदाउट कॉम्प्रोमाइजिंग द ॲबिलिटी ऑफ फ्युचर जनरेशन्स. भविष्याचा सुद्धा विचार करायचा आहे. टू मीट देअर ओन नीड, त्यांच्याही गरजा पूर्ण झाल्या पाहिजे. ही बर्टलँड रिपोर्ट जी आहे, बर्टलँड मध्ये कॉन्फरन्स जे झालं होतं, वर्ल्ड कॉन्फरन्स, त्याच्यामधला हे डेफिनेशन आहे. फोकस कशावर आहे? फोकस आहे प्रोडक्टिव्हिटी, प्रोडक्शनवर नाही. प्रोडक्टिव्हिटी कम दाम में भरपूर रोशनी होनी चाहिए. फालतूच्या उधाळपट्टी नाही, है ना. नाही तर धरला. आता काय चालू आहे? किती हा सस्टेनेबिलिटी आहे का? नाही. यूज अँड थ्रू, हाय लेवल, पीक लेवलचं कंझ्युमरिझम, बोगसपणा, है ना. मोबाईल लमचे जे मोबाईल वर्षानुवर्ष टिकायला पाहिजे त्या वेळेचा मोटोरोला टिकायचा,
आता मोबाईल 1 वर्षात फेकावं लागते. व्हॉट द हेल वी आर गोइंग, है ना. सस्टेनेबल डेव्हलपमेंट आहे का? नाही. उत्पादकता वृद्धी झाली पाहिजे, प्रोडक्टिव्हिटी झाली पाहिजे, प्रोडक्शन नाही, क्वालिटी वाढली पाहिजे. क्वालिटी म्हणजे कसा, नुसतं बाबा 4K मध्ये पिक्चर येते ते नाही, मोबाईल 100 वर्ष टिकू शकते का हे विचार झाला पाहिजे नाही तर ना, तो अपग्रेड झाला पाहिजे. ते नाही होत लमचं. त्यांचे धंदे कसे चालतील नाही का. संसाधन वाटपामध्ये निपक्षपातीपणा आणि परिणामकारकता, इक्विटी अँड इफेक्टिव्हिटी इन रिसोर्स अलोकेशन, समसमानता असलं पाहिजे, निपक्षपातीपणा असला पाहिजे, है ना. गरीब आणि श्रीमंत यांच्यामधली गॅप कमी झाली पाहिजे. गरिबी जी आहे, ऍब्सोल्यूट पॉवर्टी, ती गेली पाहिजे. प्रत्येक व्यक्तीला स्वतःचा विकास करण्याची संधी मिळाली पाहिजे असं तो म्हणते. आणि परिस्थितिकीय, शेवटचं परिस्थितिकीय शाश्वतपणाकरिता संवर्धन झालं पाहिजे. कन्झर्वेशन ऑफ इकॉलॉजिकल रिसोर्सेस फॉर सस्टेनेबिलिटी, आहे ना. झाड जगवा, झाड टिकवा, हे आवश्यक आहे. नाही तर बापू तुम्ही टिकून जा, होईल ना, आपण टिकून जाऊ बरं, बेकार काम आहे ना. तर हा लेवल पर्यंत म्हणजे आपल्याला काय दिसते, अर्थ, जिथे अर्थ हा शब्दच आहे, अर्थ हा शब्द आहे, इथपासून तर मानवीय कल्याण आणि शाश्वतपणा इथपर्यंत व्याख्येची व्याप्ती वाढलेली आपल्याला दिसून येते. म्हणजेच काय तर अर्थशास्त्र जर बघितलं तर आपल्याला 6 प्रकारचे फंडामेंटल प्रॉब्लेम्स जे आहेत, मूलभूत प्रश्न, त्याला ते टच करतं. पहिलं काय टच करतं, काय उत्पादन करायचे, व्हॉट टू प्रोड्यूस, काय उत्पादन करायचं ते महत्वाचं आहे. म्हणजेच रिसोर्स युटिलायझेशन, जे काही संसाधन आहेत ते कसे स्किअर्स आहे, तुटपुंजी आहे, त्याचा पुरेपूर वापर झाला पाहिजे. म्हणून रिसोर्स युटिलायझेशन हे पहिलं महत्वाचं आहे. हा प्रॉब्लेम वर डिस्कस करते इकॉनॉमिक्स. त्यानंतर कसे उत्पादन करायचे, हाऊ टू प्रोड्यूस, टेक्नॉलॉजिकल अपग्रेडेशन झालं पाहिजे, प्रोडक्टिव्हिटी वाढली पाहिजे, उत्पादकता वाढली पाहिजे, आणि ज्या गरजा आहेत त्या भागवल्या गेल्या पाहिजे. आणि ज्या उत्पादन आपण निर्माण करेल ते उत्पादन कसं असलं पाहिजे, मल्टिपल युटिलिटीचं असलं पाहिजे, बरोबर आहे. त्याच्यानंतर कोणासाठी करायचं उत्पादन, कोणासाठी करायचं, फॉर होम टू प्रोड्यूस. त्यामुळे डिस्ट्रीब्युशन जे आहे, वितरणाचा प्रश्न आहे. वितरण झालं पाहिजे, ते कसं झालं पाहिजे, निपक्षपातीपणे झालं पाहिजे, इफेक्टिव्ह झालं पाहिजे. नाही तर एकाकडे खाले नाही आणि दुसरा फेकाले लमचाल तर असते, है ना. इथं घेते पिझ्झा ना फेकून देते आणि तिथं बिचारायला खायला नाही, हे असं नको. म्हणजे ते प्रॉपर डिस्ट्रीब्युशन असलं पाहिजे. लोककल्याण, मानवीयता याच्यात असणं आवश्यक आहे. त्याच्यानंतर आहे चौथा प्रश्न की संसाधनाचा उपयोग कसा करायचा, हाऊ टू यूज रिसोर्सेस. म्हणजे मॅक्झिमम वेलफेअर झालं पाहिजे, लोककल्याण कसं झालं पाहिजे, महत्तम लेवलवरचं झालं पाहिजे. सर्वांना सर्व सुखसोयी ह्या कशा मिळतील हे सुद्धा बघितलं पाहिजे. आज आम्ही बघतो शिक्षण मिळत नाही धडाचं, बरोबर आहे ना, किती वाईट परिस्थिती आहे. मग हे सगळे मेंदू बिचारे असे वाया जात आहेत. आणि त्याच्यामुळे ह्युमन कॅपिटल ज्याला आपण म्हणतो, हा कॉन्सेप्ट केंद्रस्थानी जो निर्माण झाला तो त्यालाच तिलांजली आपण देतोय असं दिसून येते. महत्तम कल्याण. त्याच्यानंतर पाचवा, संसाधनाचा परिपूर्ण उपयोग कसा करायचा, हाऊ टू यूज द फुलेस्ट रिसोर्सेस. म्हणजे फुल एम्प्लॉयमेंट कॉन्सेप्ट, पूर्ण रोजगार. काय आपण एम्प्लॉयमेंट मध्ये पाहूया, पूर्ण रोजगार. इथे आज मागता मागता रोजगार मिळत नाही, आंदोलन करावं लागतात केवळ परीक्षा घ्या म्हणून. व्हॉट द हेल, काय चालू आहे, है ना. अरे मागता क्षणी नोकरी मिळेल अशी परिस्थिती आणि असं स्किल त्या व्यक्तीचं निर्माण झालं पाहिजे, हे यातून सांगतं फुल एम्प्लॉयमेंट. त्यानंतर शाश्वत वृद्धी कशी, हाऊ इज द सस्टेनेबल ग्रोथ. शेवटचं शाश्वत विकास, सस्टेनेबल डेव्हलपमेंट असलं पाहिजे. काल आम्ही जे झाडावर चढून खात होतो आंबे, आजही पोट्ट्यांनी खाल्ले पाहिजे, ती मजा घेतली पाहिजे. पोट्ट्यांले पेटीतले आंबे भेटतात, धडाचे नाही, कार्बन चढवलेले नाही का पिकवून,
असे कोणत्या कामाचे? अरे झाडाला असे पिकलेले आंबे केव्हा खातील? तर ही जर्नी जी आहे, म्हणजेच कुठली, तर आपल्याला दिसतं रिसोर्स युटिलायझेशन पासून त्याची शाश्वतता कशी राहील, ह्या 6 प्रश्न म्हणजेच इकॉनॉमिक्स. म्हणजे अर्थशास्त्र समजलं का? अर्थशास्त्र म्हणजे केवळ पैसा नव्हे. पैसा काय आहे, संसाधन काय आहेत, केवळ माध्यम आहेत. अंत कोण, शेवट कोण, कशासाठी, कोणासाठी? मानवासाठी. पण मानव जर केंद्रस्थानी असेल तर सृष्टीचं काय? तर सृष्टी मानव केंद्रस्थानी ठेवून कसा संसाधनाचा उपयोग करायचा, यालाच अर्थशास्त्र म्हणतात. अर्थशास्त्र म्हणजे केवळ आपणा सपना मनी मनी नव्हे. क्लिअर? काही प्रॉब्लेम शिरलं डोक्यात? यास. मग थोडस इकॉनॉमी छानपैकी समजून घ्या. अभ्यास करताच तुम्ही, त्यात काही प्रॉब्लेम नाही. थोडस लाईक शेअर पण करा, कॉमेंट पण करा, ठीक आहे? आणि म्हणून तुम्हाला माहितच आहे, तुम्ही मेहनत घेताय तर मी नेहमी काय देतो तुम्हाला? ऑल द बेस्ट.